मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामधलं पहिलं हे जे स्मारक जे 26/11 जे आमचे जवान शहीद झाले त्यांचं स्मारक या ठिकाणी शहीद उद्यान या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आज जवळजवळ 16 वर्ष झाले 194 लोक त्या 26/11 ह्याच्यामध्ये शहीद झाले। त्यातमध्ये पोलीस होते, परदेशी नागरिक होते आणि निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी बळी गेले। आज किती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी जे आपले कर्तव्य बजावत असताना त्या ठिकाणी शहीद झाले। अशा शहीदांना आज या ठिकाणी 26/11 या श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथे गेली 16 वर्ष सातत्याने या ठिकाणी आम्ही येतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतोय। तर काय वाटतं पुन्हा एकदा स्थिर सरकार येते, काय वाटतं महाविकास आघाडीला मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। त्या संदर्भात EVM मशीन असेल तर गोष्टी असेल त्या संदर्भात आता कोर्टाची देखील पायरी चालली आहे। मला वाटतं तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने गेल्या 10 ते 15 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नक्की झालं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि त्या माध्यमातून लोकांचा उत्स्फूर्त असा मतदारांचा प्रतिसादसुद्धा होता आणि कशा पद्धतीने हे केलं तुम्हाला माहिती असेल। या ठिकाणी कित्येक ठिकाणी पैशाचा धनशक्तीचा वापर केला। त्या ठिकाणी काही मशीनसुद्धा आज असं आढळलेले आहेत की 7 तास मशीन चालूनसुद्धा 99%च अजूनही ते दाखवत आहेत, परंतु एवढ्या असंख्य तक्रारी करूनसुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही आणि कशा पद्धतीने हे केलं आहे मला वाटतं या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे आणि आता तर मला वाटतं लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, कारण अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर मला वाटतं लोकशाही संपून जाईल आणि खरोखर लोकशाहीची बूज राखायची असेल तर मला वाटतं बॅलेट पेपरवरती या निवडणुका व्हायला पाहिजेत। ज्या इतर देशामध्ये सुद्धा जगामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती या ठिकाणी निवडणुका निपक्षपातपणे त्या ठिकाणी पार पडत आहेत, तशीच या ठिकाणी घेण्यात यावी अशी सर्वांची मागणी आहे। पुढे जाऊन अशीच लढाई सुरू होणार। मला वाटतं ही लढाई जोपर्यंत बॅलेट पेपरची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार। सर, विरोधी पक्ष नेता नसणार आहे या विधानसभेमध्ये। मला वाटतं जनता सक्षम आहे। आज जनतेला काय त्रास आहे ते जनतेला माहिती आहे आणि आज जनता ज्या पद्धतीने या सर्व गोष्टीला फेस करते तर मला वाटतं जनता या आता ह्याच्या पुढची जी आंदोलन आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि त्यासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा लागेल।